तिथे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली। विधानसभेपूर्वी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात असं मोठं विधान यानंतर बेनके यांनी केले। राजकारणात काहीही घडू शकतं असं बेनकेंनी म्हटलंय। आमदार बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे आता ते तुतारी हाती घेणार का अशी चर्चा होऊ लागली आहे। आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता ते अजित पवारांची देखील साथ सोडणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांच्या घरीही भेट घेतली, याला शरद पवारांनी देखील दुजोरा दिला। ते आता कोणत्या पक्षात आहेत, मला ते अजित पवार गटात आहेत याची कल्पना नाही, तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळे यावर फार चर्चा नको असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्षप्रवेशावर सूतोवाच केला। अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येतील अशी सुद्धा चर्चा होती मधल्या काळात। ते हल्ली कुठल्या पक्षात आहेत, पण ते अजित पवार गटात आहेत ना। राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी फुटलेली। मला माहिती नाही आज तुमची त्याची चर्चा झाली नक्की काय चर्चा काही झालेली नाही। लोक विचारले येतात असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते अनेक ठिकाणी बोलत आणि आमच्या मित्राचा तो मुलगा आहे। त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ, त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण नाही। अजित पवार गटाच्या आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे साहेब दादा एकत्र येऊ शकतात असं विधान अतुल बेनकेंनी केले। सीट धोक्यात आल्यानं त्यांनी ती भेट घेतली असं यावर अजित पवारांनी म्हटलंय। अतुल बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांनी टोला लगावलाय। मला साहेब काही बोलले नाही आणि मीही साहेबांना काही बोललो नाही, म्हणून इकडून तिकडं जाणं किंवा कुठून कुठं जाणं याचा प्रश्नच उद्भवत नाही। शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडली, अजूनही काही घडू शकतात, हे नाकारू शकत नाही। यदा कदाचित साहेब दादा एकत्र येतील किंवा अजूनही काही काय होऊ शकतं, म्हणून निवडणूक कुठून लढायची आणि कशा पद्धतीने पुढे जाणार हे आत्ता तरी काही सांगू शकत नाही। काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं नाही, असू दे ना। आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली। निवडणुका जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं, काही जागा ही आता अमक्या पक्षाला सुटणार नाही, मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं। ह्यावेळेस आपल्याला काही झालं तर निवडणुकीला उभं राहायचं, ही लोक इकडे तिकडे जाणार, काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील, ही सुरुवात आहे। अजून तर बरेच दिवस जायचे, अजून बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।